नमस्कार सर्वांचे अयोध्या करिअर अकॅडमी तळेगाव रोही तालुका चांदवड जिल्हा नाशिक सर्वांचे सहर्ष स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित या विषयाला सुरुवात करण्यासाठी गणित विषयाचा मेन पाया तुम्हाला समजला पाहिजे। गणित विषयाची सुरुवात कुठून करावी किंवा गणित शिकण्यासाठी मेन पाया काय असतो या संपूर्ण गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, गणित शिकण्याआधी आपल्याला बेचे पाडे, 11चे पाडे, 21चे पाडे, वर्गमूळ, घनमूळ या संपूर्ण गोष्टी तोंडी पाठ असल्या तर आपण कोणतंही गणित सेकंदात किंवा लवकरात लवकर सोडू शकतो। त्यानंतर बेरजेचे 4 नियम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे नियम तुम्हाला व्यवस्थित समजले तर गणितामध्ये कोणतीही अडचण येत नाही। तर आपण आज सुरुवात करूया नैसर्गिक संख्या। तर तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे शिकवण्यापूर्वी तुम्हाला आधी संख्या ज्ञान शिकणं आवश्यक आहे। तर संख्या ज्ञान शिकण्याआधी आपल्याला त्याच्या आधी नैसर्गिक संख्या कोणता मुद्दा बघायचा आहे आपल्याला, तर नैसर्गिक संख्या त्याच्यामधला पहिला नैसर्गिक संख्या। ठीक, आता विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्या म्हणजेच काय? ज्या संख्यांची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते। कुठून होते? 1 2 3 4 5 डॅश 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 अनंत पर्यंत असते त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। आता या नैसर्गिक संख्यांमध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती येते? तर 1 येते आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या तर सांगता येत नाही। आता सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार केल्यास नैसर्गिक संख्याच भेटते। अजून नैसर्गिक संख्यांना 2 नावाने उद्देशले जाते, म्हणजे 2 नाव, मोज संख्या आणि गणनावाचक संख्या। आता मोज संख्या म्हणजेच काय? मोज संख्या किंवा गणनावाचक। आता मोज संख्या का म्हणतात? दैनंदिन जीवनामध्ये आपण त्यांचा मोजण्यासाठी किंवा व्यवहारामध्ये त्यांना आपल्याला मोजण्यासाठी आपण उपयोग करतो, म्हणून त्यांना काय म्हणतात? तर मोज संख्या असे म्हणतात। मग गणनावाचक संख्या म्हणजेच काय? उदाहरणार्थ आपल्या वर्गामध्ये किती विद्यार्थी बसलेले, मग मी मोजले 1 2 3 4 5 6 7 6 मुलं बसलेले, म्हणून मी काय केली? तुमची तर गणना केली, म्हणजे त्यांना काय होतात? गणनावाचक संख्या असेही म्हणतात। आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? अशा पद्धतीने आपण नैसर्गिक संख्या बघितल्या। त्याच्यानंतरचा आता पुढील मुद्दा आपण बघणार आहोत। तर त्याच्यानंतरचा पुढील मुद्दा पूर्ण संख्या। कोणता? पूर्ण संख्या। पूर्ण संख्या। आता पूर्ण संख्या म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? ज्या संख्येची सुरुवात 0 पासून होते, 0 1 2 3 4 5 6 अनंत पर्यंत असते त्या सर्व संख्यांना काय म्हणतात? पूर्ण संख्या असे म्हणतात। मग पूर्ण संख्यांमध्ये सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती येते? तर 0 येते आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही। आलं लक्षात? त्याच्यानंतरचा आपला पुढील मुद्दा येतो। याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, सुरुवात कुठून होते? 0 पासून होते आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते। एवढीच कंडिशन काय ठेवायची? याच दोन्ही संख्यांमध्ये ध्यानात ठेवायची। त्याच्यानंतरचा आपला पुढील मुद्दा पूर्णांक संख्या। कोणता येतो? पूर्णांक संख्या। ठीक आहे। आता पूर्णांक संख्या म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? ज्या संख्यांची सुरुवात मध्यावरती 0 असतो आणि संख्या धन आणि ऋण मध्ये दाखवल्या जातात त्या सर्व संख्यांना काय म्हणतात? तर पूर्णांक संख्या असे म्हणतात। मग आपण शून्यावरती मध्यावरती काय काढला? 0। मग शून्याच्या ह्या बाजूला म्हणजेच उजवीकडे संख्या कशा असतात? धन असतात। धन म्हणजेच कशा? अधिक असतात। आणि शून्याच्या इकडं म्हणजेच कुठं? डावीकडे संख्या कशा असतात? ऋण असतात, म्हणजेच कशा? वजा। मग आता या संख्या लिहिण्याची पद्धत कशी? अधिक 1 आपण लिहित नाही, लिहा किंवा त्या काल्पनिक त्या संख्येला अधिक चिन्ह असतं किंवा धन चिन्ह असतं। 2 3 4 अशा किती? अनंत पर्यंत असतात। इकडे काय असतात? -1 2 3 इकडे पण अनंत पर्यंत असतात। मग आता तुम्हाला धनामध्ये सर्वात लहान संख्या विचारली तर कोणती येते? 1 येते आणि सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही।
आणि ऋण मध्ये सर्वात मोठी संख्या कोणती ती -1 येते आणि सर्वात लहान संख्या सांगता येत नाही. एवढ्याच गोष्टी कशामध्ये ध्यानात ठेवायच्या, पूर्णांक संख्यामध्ये ध्यानात ठेवायच्या. आलं लक्षात. मग पूर्णांक संख्येची सुरुवात कुठून होते, शून्यावरती होते. शून्य हा धनही नसतो आणि ऋणही नसतो. ज्या संख्या धन आणि ऋण मध्ये दाखवल्या जातात त्या सर्व संख्यांना काय म्हणतात, पूर्णांक संख्या असे म्हणतात. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज संख्यांचे 3 प्रकार बघितले, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. याच्यावर आपल्याला प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत.